सूर्य झाकत नाही, हिमालय कुणाच्या बापाला वाकत नाही. तळ हाताने सूर्य झाकत नाही, हिमालय कुणाच्या बापाला वाकत नाही. हे सूर्यकांता, शूर शिवाजीचे वंशज आम्ही. हे सूर्यकांता, शूर शिवाजीचे वंशज आम्ही. आम्हाला रोखण्याची कुणाची हिम्मत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो. त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो. त्याचं नाव धनाजी. त्याने वाघाला वाघ वाढतो. त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र बांधतो. त्याचं नाव शिवाजी. महाराजांनी मोठ्या साम्राज्याविरुद्ध लढा दिला, पण ताकद फक्त तलवारीतच नव्हती, ती होती विचारात, ध्येयात आणि दूरदृष्टीत. तसाच तलवारीने जिंकणे सोपे होते, पण बुद्धीने संकटावर मात केली. असाच एक ठराविक प्रसंग म्हणजे आग्रा सुटका. मुघल साम्राज्य औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांना आग्र्यात बोलवले. सुरुवातीला महाराजांना आदर दाखवला, पण नंतर त्यांना नजर कैदेत ठेवले. शिवाजी महाराजांनी बारकाईने निरीक्षण केले. आजारी असल्याचे भासून त्यांनी दानासाठी फळांच्या पेट्या पाठवण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्या टोपल्यातून स्वतः आणि संभाजी महाराज सुरक्षित बाहेर पडले. हा प्रसंग सुटकेचा नव्हता, तो आत्मविश्वासाचा होता. तो स्वाभिमानाचा विजय होता, तो बुद्धिमत्तेचा विजय होता. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड शांत झाला. मावळ्याच्या डोळ्यात अश्रू आले. ही बातमी औरंगजेबाला समजताच त्याने जमिनीवर चटई हाताळली व म्हणाला, ए अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. ए अल्लाह, तेरे जन्नत